तोडे किती झाले आता? तारीख आज किती आहे? आज 6 तारीख आहे ना? 16 ऑक्टोबरला आलो आपण. 16 ऑक्टोबरला आलो होतो. 16 ऑक्टोबर ते 16 नोव्हेंबर. 16 नोव्हेंबर ते आज किती आहे? 7 डिसेंबर आहे. म्हणजे कम्प्लीट 45 दिवस राहिले बरोबर आहे ना? मग 45 दिवसाच्या दरम्यान आपण या ठिकाणी आलोय. तर साधारणतः ह्या गेल्या 45 दिवसामध्ये काय काय घडलं? तर तुमचे 7 तोडे झाले. 6 तोडे झाले. 6 तोड्यामध्ये किती माल गेला? 700 कॅरेट गेला. तुमचं रेकॉर्ड तर संपलं. तुमचं रेकॉर्ड तिथं क्लोज झालं ना? आपण बोललो यावर्षी बारा निघाल चांगला. यावर्षी तरी मला अंदाजे 200-250 जाळ्या निघाल्या त्याच्या. आणि याच्या आता याच्या काय पुढे झालं पाहिजे यावर्षी. जास्त जाईल. एका झाडाला दोन जाळ्या उतरू शकतात. एका झाडाला किती? 2 जाळ्या. बरोबर आहे. आता तुमच्या जर एका झाडाला जर 1.5 जरी जाळी झाली तर किती झाली? जवळजवळ ते 400, 200, 600 आणि ते वरच्या 25चे परत 25 आणि 12 37 म्हणजे जवळजवळ 650-700 निघतील. बरोबर आहे. 1.5 जरी जाळी धरली तरी. आणि दरवर्षी सारखा माल नाही राहणार यावर्षी. यावर्षी मालाची साईज तगडी राहणार. म्हणजे मिनिमम 700 जाळ्या तुमच्या आरामशीर निघणार. आणि मगाशी आजी सांगत होत्या का हा माल 2 नंबर ही 2 नंबरची साईज आहे. पहिला थोडा होता ना ही 2 नंबर एवढा. म्हणजे ही 2 नंबरची आहे. हा ते वेळची मागच्या वर्षी असं होतं. बापरे. हे खरं आहे का? कारण पहिल्या तोड्यातला काही माल माझ्याकडे आलता तर मिनिमम 500 ग्रॅम होता. मॅक्झिमम 700-800 ग्रॅम पण गेला. तर म्हणजे आता ही आज तुमचा 7वा तोडा आहे. समजा 6वा तोडा झालाय, 7वा तोडा होईल तरी पण तुमच्या मालाला ही शायनिंग आहे. पहा आता हे खालचा तळाचा माल आहे आणि हा सगळा शिल्लक आहे. अजून वर माल शिल्लक आहे. या झाडावरती इथंच माझ्या डोक्यावरती 15-20 फळ आहेत सगळे या साईजचे. बरोबर आहे. म्हणजे तुमच्या शेवटी लागलेल्या मालाची साईज सुद्धा एवढीच होऊ राहिली. हे असं कधी होत होतं का? नाही. मागच्या वर्षी आहे ना 2 नंबर जास्त निघायचं. बरोबर आहे ना? 2 नंबर जास्त निघायचं, 1 नंबर कमी होत चालेल. बरोबर आहे. या वर्षी तुमचा 2 नंबर बघायलाच नाही. सगळ्यात जास्त तुमचा 1 नंबरच निघून राहिला. तर म्हणजे तुम्ही त्यानंतर एक बेसल डोस टाकला मी गेल्यानंतर? नाही तो आता थोडस तो राहिला. तो आता टाकलाच नाही का? टाकलाच नाही. तो जर टाकला असता तर मला वाटतं तुमच्याकडे जो आता थोडाफार म्हणजे आजी म्हणल्या 2 नंबर निघतो तो पण निघत निघाला. म्हणजे सगळा माल तुमचा 600-700 निघाला. बरोबर. सगळ्या शेतकऱ्यांना मला हे सांगायचंय वैदिक शेतीमध्ये एनर्जी बुस्टर म्हणजे ना तुमचं पेट्रोल काय पेट्रोल. एनर्जी बुस्टर तुम्ही जेवढं वापरता येईल तेवढं वापरा. अडी अडचणीला म्हणजे संकटांमध्ये प्रतिकूल परिस्थितीमध्ये तुम्ही जेवढं एनर्जी बुस्टर वापराल तेवढं तुमचं बेनिफिट वाढेल. का बरं? एनर्जी बुस्टर झाडाला ताकद कमी पडून देत नाही आणि इन्स्टंट चार्जर जे आहे झाडाला स्ट्रेस मधून बाहेर काढेल. म्हणून ह्याचं कॉम्बिनेशन फार महत्वाचं आहे. आणि ह्याचा वापर जर तुम्ही जास्तीत जास्त म्हणजे अगदी केमिकलचे शेतकरी आहे त्यांनी जरी याचा वापर केला इन्स्टंट चार्जर, एनर्जी बुस्टर, डिसीज फायटर आणि अमृत जल तर त्यांना सुद्धा बेनिफिट मिळेल. ऐन वेळेस. म्हणजे ते हे प्रोडक्ट फक्त असे आहेत केमिकलच्या प्लॉटला वापरू शकतात. हे रूट न्यूट्री आहे हे तर बिलकुल केमिकल बरोबर चालत नाही. केमिकलच्या प्लॉटला त्याचं कामही करत नाही कारण ते केमिकल त्याला चालतच नाही. परंतु तुम्ही हे जे मी सांगितले आता तुम्हाला ते महत्वाचे खूप. आज सीताफळाची शेती जी आहे ती शेतकऱ्यांसाठी एक आशेचा किरण होती. परंतु डाळिंबाच्या सवय त्यांनी काय केलं इकडे वापर. बरोबर नाही? त्यांनी गाडी बदलली हो पण ड्रायव्हर तोच ठेवला. गाडी बदलली का बरं? गाडीचा सारखा ऍक्सिडेंट होतो म्हणून त्यांनी गाडी बदलली. पण खोड कोणामध्ये आहे? ड्रायव्हर मध्ये. ड्रायव्हरची सवय खोड काय आहे त्याला? तो केमिकल. तो केमिकलचा ड्रायव्हर बदलला पाहिजे. आणि तुमचा जो ड्रायव्हर आहे हा तुम्ही जर अशा प्रकारे जर प्राकृतिक नेमला तर तुमची हायती गाडी सुद्धा चांगली चालणार. काय माहिती तुमचं? बरोबर. म्हणजे नुसते डाळिंबाची गाडी बदलून चालणार नाही, सीताफळाची गाडी बदलून चालणार नाही. मुळात प्रकृती तुम्हाला हे सांगू राहिली इथून पुढच्या काळामध्ये केमिकलवर बागा करू नका, कुठल्याच करू नका. कोणत्याच नाही. बरोबर. काय बघा तुम्ही का विषयाची परीक्षा घेता? काही गरजच नाही. हेच मी जीव तोडून सांगतोय सगळ्यांना.
आज तुमच्याकडं जेव्हा आपण सुरुवातीला व्हिडिओ घेतला तेव्हा ते लोक म्हणत असतील हा बघू हार्वेस्टिंगच्या वेळेस, हा मग त्यावेळेस बघायचे मला म्हणतात की नाही हार्वेस्टिंगच्या वेळेस व्हिडिओ काढा. मग आज योगायोगाने आलो तर म्हणलं चला, मला खूप वेळा प्रयत्न केला तुमच्या हार्वेस्टिंगला यायचंच होतं. आज योगायोगाने ती योग साधला. तर मला एवढंच सांगायचं शेतकऱ्यांना, आज तुम्ही सीताफळाची क्वालिटी बघता, ह्या सगळ्या गोष्टी आजींनी मगाशी जे अनुभव सांगितले, खाण्याचे क्वालिटीचे, मन खुश तन खुश. गावठी आमच्या इकडे झाडे आहेत, ती खाल्लं ना साखर वाढत होती. गावठी सीताफळ गावठी सीताफळ मी खाल्ल्यावर नाही. मला म्हणायचं लय साखर वाढून खात नव्हतं गाव. मला खाऊन तर बघू द्या काय कधीतरी पण खाऊन समाधान होऊन मग साखरचं लेवल झाली पण एनर्जी वाढली. क्या बात ताकद नव्हती चालायला. म्हणजे सीताफळ खाऊन तुम्हाला एनर्जी वाढली, ताकद आली शुगर वाढायच्या ऐवजी. तुमची शुगर, तुमची जी शुगर आहे ती नॅचरल वाढली. नॅचरल शुगर तुम्हाला ऊर्जा देते ना, आणि कृत्रिम शुगर वाढल्यावरती ती तुमच्या रक्ताला घट्ट करते आणि थकविती. बरोबर. तुमच्या पेशींना अनुभव डायबिटीस वाल्यांनीच घ्यायला पाहिजे. हे बाकीच्यांनी बोलून उपयोग नाही. ज्यांनी खाल्लं, ज्यांनी हे केलं त्यांनीच हा अनुभव घ्या. बरोबर आहे. म्हणजे ज्यांनी ते केलेलं आहे त्यांनीच बोलावं. अनुभव स्वतः मला आला ना. क्रिये विना वाचाळता व्यर्थ आहे की नाही. आता साखरवाल्याला जर खायला दिलं तर त्याला काय त्याच्यात समजणार आहे. समजणारच नाही. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही हा जो अनुभव घेतला, हा अनुभव तुमचा स्वतःला आलेला आहे. स्वतःला आला. कारण की गेल्या वर्षी आमची घरी इथं सायकलीला राहते ना, तिथं सीताफळाची झाड आहे. खाल्ली होती तुम्ही ती वाढली गावठी. सर याचं कारण काय माहिती का? गावठींनी वाढतं. तसं नाही. हे असं समज तयार होतो. आता समजा यांचं ऐकलं का लोकांना समज काय होणार की नाही गावठीमुळे शुगर वाढली. तसं नाहीये. याच्यामध्ये काय आहे, सगळे वैदिकचे औषधी गुणधर्म आहे ना. आपण ज्याला जे खायला घातले ते काय घातले, औषध घातले सगळे, जडीबुटी घातली ना. त्या जडीबुटीमध्ये काय आहे, औषधी गुणधर्म आहे. मला सांगा, विज्ञान श्रेष्ठचे शंकाच नाही, परंतु हे वैदिक जे तंत्रज्ञान आहे हे हजारो वर्ष पूर्वीचं जेव्हा हे विज्ञान नव्हतं का? मला सांगा, 9 ग्रहांचा शोध या जागतिक शास्त्रज्ञांनी लावला का? आपल्या वेदामध्ये उल्लेख आहे. जर मला सांगा, ह्या आपल्या संस्कृतीमध्ये त्याचा म्हणजे हजारो वर्ष जुनी पुराणी जे काही म्हणजे ग्रंथ आहे किंवा जे मंदिर आहे त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख आहे का नाही. मग हे 9 ग्रह मध्ये सूर्य याचे मंदिरांवरती नक्षीकाम आहे हजारो वर्षापूर्वीची. जेव्हा सायंटिस्टने याचा शोधायला लावलेला नव्हता, तो तर आता लागला गेलेलो नंतर 400 वर्षापूर्वी. काय बरोबर आहे ना. मग मला सांगा, हजारो वर्षापूर्वी जर 9 ग्रह ऑलरेडी नेऊन ठेवले होते तर यांनी कोणत्या दुर्बिणी खाली पाहिले होते आपल्या ऋषी मुनींनी? म्हणजे त्यांच्याकडे काहीतरी अलौकिक शक्ती होती, आणि ते जे त्यांचं विज्ञान होतं हे आपल्या ह्या धातुमातृ विज्ञानापेक्षाही खूप श्रेष्ठ होतं. आणि हेच उद्दिष्ट आहे आज का आज जे शेतकरी देव म्हणतात ना राम सरांना या स्थितीला, त्याचं कारण हे श्रेय माझं नाहीये, हे श्रेय त्या वेदांचं आहे, त्या वैदिक काळातील ज्ञानाचं आहे, त्या जडीबुटींचं आहे, आपलं नाही. आणि प्रकृती आणि हे परमात्मा माझ्या माध्यमातून एवढंच सांगायचा प्रयत्न करतोय का जगाला आता याची गरज आहे. आता काळाने बदललं पाहिजे, सगळ्यांनीच बदललं पाहिजे. तुमच्या अनुभवातून तुम्हाला तेच वाटतं. जिथे डायबिटीजला किती थकले लोक. अहो काय सांगायचंय, डायबिटीस म्हणजे मला साधं नाही. अहो सगळ्या डायबिटीस आहे, बीपी आहे. तुमच्या हाताला मी लटट कापतो. मग अहो आता कमी झालं, माझं फार सारखं असं होत होतं. तुमच्यामधून आता आहे ना हे सीताफळच बोलतोय असं मला वाटतंय. काय असं ते परमेश्वराला तुम्ही एवढे असं काटक बोल होता का? म्हणजे थोडस सीताफळ खाण्यापूर्वीचा अनुभव, आताचा अनुभव तुम्ही आवडीने खाता ना? हा आवडीने. दररोज किती दिवसापासून खाताय तुम्ही सीताफळ? नाही, दादाची चालू झाल्यापासून मी इथं आले ना. मी आता जवळजवळ 9-10 दिवस झालं मला आलेला. बर, त्यापासून खातेच. रेग्युलर चालू आहे. ताकद वाढली, उत्साह उत्साह एनर्जी वाढली. 75 वर्षाच्या माणसाला जर एनर्जी वाढली, डायबिटीच्या बीपीच्या, त्याच्यामुळे सांगून काय पाहिजे. बीपीची गोळी मला सकाळी 7लाच खावं लागत. पहा, त्याच्यानंतर परत 3 गोळ्या आहेत.
त्याच्यानंतरच्या 2, दुपारच्या 2. बापरे. हा एवढ्या गोळ्या आहेत अहो. सगळे म्हणजे एवढं जर चांगला आपला अनुभव आहे हा. एकीकडं वेल्थ पण आहे पैसा, दुसरीकडे हेल्थ पण आहे ना. अहो आता समजा या अशी आमच्यासारखी आजाराची जर माणसं असेल ना, हा. त्यांनी जर खाल्ली ना तर नक्कीच सीताफळाला येवा. हे औषधाचे ना मग औषध वेद काय म्हणतो हा, औषध. का तुमचं रोग जे आहे ते अन्नच दूर करणार, औषधातून नाही, अन्नातून तुमचा रोग दूर झाला पाहिजे. अन्नातून. अन्नातून अन्नातून तरच तो दूर होऊ शकतो, औषधाने दूर नाही होऊ शकत. हे खरं झालं ना. मग आपण साधारणतः किती दिवसांपूर्वी भेटलो होतो? 2 महिने झाले. 2 महिने झाले असतील का? मग पहिला व्हिडिओ काढला होता बरोबर ना? 40-45 दिवस झाले असतील बरोबर ना? एक आतापर्यंत म्हणजे तेव्हा सुरू झालेला नव्हता माल बरोबर आहे ना? त्याच्यानंतर एक 15 दिवसांनी सुरू झाला बरोबर. तर त्यावेळेस तुम्हाला असं वाटत होतं का ही साईज अशी होईल यावेळेस? नाही, त्यावेळेस म्हणजे फळ कमीत कमी फक्त 150 किंवा 200 फक्त एवढी साईज होती बरोबर आहे ना? पण त्यावेळेस तुम्हाला असं वाटलं जाईल 500 पर्यंत, पण मॅक्झिमम सरासरी निघाल 350 वगैरे असं. मागच्या वर्षी निघाल तसं आज तुमच्या आईंना भेटलो, तुमच्या आजींना. आता तरी थोडी लहान झाल्यात पण पहिले ना साडी होती. हे लहान आहे का? ही लहान आहे. ही फार लहान आहे. हा, ते काय होतं बा, एवढी होती. पहिले थोडा केला ना. ही लहान आहे. अहो लहान आहे. पहा. ही आई आहे ना तुमच्या? आई एवढी होती. आता तिसरा तोडा चालू आहे त्याच्या लहान आहे. किती तोडा आहे? तिसरं नाही, 6वा आहे. 6वा तोडा आहे. 6वा. 6वा बघा. 6वा आहे. बघ पहिल्या मागच्या वर्षी 1 तोडा झाला, लगेच माग चिल्लरच राहायची, बारीक बारीक. ही 2 नंबरची साईज आहे. पहिला तोडा होता ना ही 2 तो नंबरची एवढा. म्हणजे ही 2 नंबरची आहे. हा ते वेळची. मागच्या वर्षी असं होतं. हा बापरे. याच तोड्याचं हे चावडी पिकाचं. वा 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 वा, क्या बात आहे. बघा आता आपण तर ठीक आहे, आपण सगळे म्हणजे ठरवून बोलतो. आता आजींना काय काय मी पाहिलं ना स्वतः डोळ्याने. मी आले होते. अच्छा, तोडून आणली होती ना, मी आले होते. माझा पुण्यावाला मुलगा आला होता. बर. आम्ही पाहिले. पुण्याला राहता ना? हा? त्याने इथं ती. दुसऱ्या माळ्यात आमच्या. अच्छा, पुण्याला मुलाबरोबर आले ते. हा म्हणजे याच्या ही 2 नंबर साईज आहे आता. हा त्या टायमाची. जबरदस्त. खाल्ले तुम्ही एखादं? रोज खाते. मला डायबिटीस तरी काय नाही होत अहो. हा 2 खाते. म्हणजे तुम्ही रोज खाता? रोज. डायबिटीज तरी उलट साखर कमी होती. कमी होऊ राहिली. म्हणजे मी उलट कमी होऊ राहिली. सीताफळ हे खाल्ल्यावर तुमची शुगर नॉर्मल झाली. नॉर्मल होती. याच्यामध्ये ना फ्रुक्टोज राहतो. फ्रुक्टोज फळांमधली शुगर वेगळी राहते आणि जी तुम्ही बाहेरची शुगर खाता ती वेगळी राहते. ती सुक्रोज मध्ये येते बरोबर आहे ना, ती ग्लुकोज मध्ये राहते. ती शुगर तुमच्या शरीरामध्ये शुगर लेवल वाढवते. ही वाढवत नाही, उलट ही बॅलन्स होती शुगर. बॅलन्स होती. मला अनुभव आला. अनुभव आला. तुम्हाला कोणी सांगितलं असतं विश्वास बसला असता का? नाही. मग तुम्ही डेली खेच काय केली खायची? कारण का माझं लो झालं होतं. म्हणून खाली वाढायसाठी. बर. पण त्याच्यानी बॅलन्स झाली. ती. वा वा वा. बरं, सीताफळ यावर्षी कशी लागत आहे? यावर्षी टेस्ट कशी आहे? नाही वेगळीच टेस्ट आहे. हा, वेगळी टेस्ट आहे. किती मोठं आहे तरी पण टेस्ट सारखीच आहे. लहान खाल्लं तरी तीच टेस्ट, येला खाल्लं तरी तीच टेस्ट. तुम्ही सुरुवातीचा पाया लागत होत. तेव्हा 4.5 किलो टाकेल होतं RNPH. सुरुवातीला पाहायचं होतं. खरंय मोठं होतं. नाही लयच कमाल आहे. म्हणजे म्हणजे काय बात आहे. एक त्याचं बघा ना तुम्ही. एक त्याचं डोळा आहे, एक डोळा केवढा आहे पाहतो तुम्ही. कलर कसा आहे? 2 नंबरची त्या टायमाची. कलर गोरापान कलर एकच नंबर मस्त. म्हणजे आता याच्यामध्ये हे माल बघितला का असं वाटतं इथं बसावं, इथं उठूच नाही. शायनिंग कशी होईल? शायनिंग मागची शायनिंग मध्ये सुद्धा फरक आहे ना. टेस्ट मध्ये किती फरक आहे? टेस्ट मध्ये फरक आहे.
पूर्वी आळ्या पडायच्या, पण आता यावर्षी तुम्हाला सांगतो जनरली सगळ्यांना सगळी आळ्या आहे यावर्षी. पाऊस पडल्यापासून तर एवढ्या वाढल्या म्हणजे. आणि अजून तुम्ही 6वा तोडा झाला तरी माल 6वा तोडा नाही, 3रा आहे. 6वा आहे. तुमचं वय किती आता? 75. एवढं सर्टिफिकेट भेटलं आपल्याला. हा आहे की नाही? आईने खाल्लं आणि आईला समाधान वाटलं, आईची शुगर मेंटेन झाली. आणि किती मोठे पैसे. आता पुण्याकरचा औषध पाणी करून शुगर मेंटेन करतो, गावाकरचा सीताफळ खाऊ घालून मेंटेन करतो. खरं आहे की नाही? समाधान झालं. व्हेरी गुड. त्यांनी जो अनुभव सांगितला एकदम उत्स्फूर्तपणे, की हे वेगळंच आहे काहीतरी. म्हणजे तुमचे बंधू आले होते पुण्यावरचे, तर ते आणि ते एकत्र आले तेव्हा त्यांनी त्यांचं आश्चर्य व्यक्त केलं. तर काय होतं तुम्ही काय तुम्हाला काय वाटतं, त्यांना काय सांगायचा प्रयत्न करत होते? ते म्हणले या टाईपचं असं फळ पुण्यात पाहायला नाही. पुण्यात नाही? पुण्यात म्हणजे मार्केटला कुठंच मार्केटला बघायला मिळत नाही. आणि असं एवढी चमक आणि एवढी शायनिंग. आता मी पण तुमच्या घरात आलो, मी पण क्षणभर थोडासा स्तब्ध झालो. मला असं वाटलं तिथं खुर्ची टाकून बसावं, त्यांच्या शेजारी सेल्फी काढावी. हे काय सर, सौंदर्य म्हणतात त्याला, सौंदर्य. माल तर सगळेच पिकवतो, तरी पण आपली आता किती 6वा राऊंड येईल. 6वा राऊंड नाही तुमचं झाडाला माल तसाच अजून सगळा. 6वा तोडा आहे. 6वा राऊंड झालं ना? का तुम्ही तेव्हा व्हिडिओ मध्ये म्हणले होते का 600 500 600 700 होईल बुवा. पहा ना, 700 तोडून माल तर सगळा. काय क्वालिटी. वा 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 वा. काय बघा ना, ही काय क्वालिटी काय म्हणजे असं झालंय की 100% वैदिक नाही, हे 150% वैदिक आहे. किती? 150% राहतात. 150 असं का? आम्ही 3 किलो तुम्ही 6.5 किलो टाकलं, म्हणजे 150 किलो 150% झालं ना ते. हा म्हणजे पोरांनी 100 पैकी 150 मार्क पाडावा झाले. 100 पैकी 150 मार्क पाडले. हे बघा सर, तुम्ही म्हणजे सौंदर्य किती जबरदस्त आहे. पहा काही लोकांना माल राहतो नाही असं नाही. याच्या गॅप मधून सोनेरी, सगळा रंगच सोनेरी. पाहा तुम्ही, हे बघा म्हणजे श्रीमंत वाटतं आपण. अरे सौंदर्य आहे ना हो, प्रेम आहे आणि ऊर्जा आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये काय आहे, प्रचंड ऊर्जा आहे, ताकद आहे. खाल्ल्यावर माणसाला शुगर मिळते, ग्लुकोज मिळतं, भयंकर आनंद होतो, फ्रुक्टोज मिळतो. म्हणजे तुमच्या आई म्हणजे आईंची शुगर मेंटेन झाली म्हटल्यावर त्यांनी सांगावं ही गोष्ट काय सोपी आहे का? बरोबर. डॉक्टरने त्यांनी सांगावं. बरोबर आहे. आणि त्यांनी भरभरून कौतुक केलं स्वतःहून. आपण त्यांना म्हटलंही नव्हतं काही. नाही. तुमच्याकडून ज्यावेळेस माल आला तो आम्ही विकला. म्हणजे आमच्या ऑफिसमध्ये किंवा आमच्या परिसरामध्ये आम्ही दिला तो सोसायटीवाल्यांना वगैरे. अक्षरशः नाशिकमध्ये हंगामा झाला. जे मोठमोठे जे लोक आहेत, श्रीमंत लोकांमध्ये या सीताफळांचा नुसता गाजावाजा आहे. नाही, मी तेच म्हणेल की जी शेतीसाठी मी काम करतोय, मी गेली 22 वर्ष मी शेतकऱ्यांचं नैसर्गिक शेतीसाठी काम करतोय. बरोबर. पूर्ण भारत आणि भारताच्या बाहेर जवळपास 15 देशात मी या माध्यमातून फिरलोय. पण आणि आताही 1 वर्ष झाले मी मिलेट्सच्या माध्यमातून तुम्ही तर फार मोठ्या प्रमाणात फिरताय. सर्वसाधारण डोंगराळ भागातले शेतकरी त्यांच्या जीवनामध्ये एक बदल घडावा असा विचार होता. पण आम्ही काही ठिकाणी आम्हाला लिमिटेशन्स यायच्या. पण आता एक लक्षात आलं की या गोष्टीमुळे असं काही होऊ शकेल, एक मिरॅकल होऊ शकेल. नवीन लोकांना एक असा विश्वास येईल आणि ज्या शेतकऱ्यांना खरोखर त्यांना नैसर्गिक पिकवायचे आणि जे आजार आता वाढत चालले ते आजार कमी करायला आपण प्रयत्न करू शकतो. खरोखर अमेझिंग. म्हणजे या वस्तूला आपण किती मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचू शकतो हा विचार माझ्या डोक्यात पहिल्या बाईटमध्ये सुरुवात झाली. कारण हे इतकं सुंदर, म्हणजे इतकं अगदी लहानपणी आम्ही गावाला नॅचरल मळ्यात ते माळाला झाडं यायचे तेव्हा जे सीताफळ खायचे त्याची आठवण आता ऍक्च्युअली झाली. हाँ करिए स्मेल करिए. हाँ, और उसको साइज देखिए, फिर भी उसका क्वालिटी देखिए. बिल्कुल. हाँ
हाँ, आप कितने भी पैसे देंगे ना ये नहीं मिलेगा, ये प्रॉब्लम है। बियॉन्ड मनी, बियॉन्ड द मनी, प्राइसलेस। करो टेस्ट करो, हमने टेस्ट कर लो। हाँ, मीठा प्लेट और लाओ। आप कितने भी महंगे लेके आओ, कितने भी फॉरेन से लेके आओ, लेकिन ये टेस्ट आपको कहीं नहीं मिलेगा। ये वैदिक की टेस्ट है। कैसे? ग्रेट। शुगर लेवल कसं? शुगर लेवल बेस्ट आहे एकदम. नाही तर सीताफळ खायला कसं लागतं? पांचट लागतं. हे तसं लागत नाहीये, एकदम गरेदार आहे आणि स्वीट एकदम. म्हणजे आपण जुन्या काळी लहानपणी सीताफळ खायचो ना हो गावठी, हो निश्चित निश्चित तसंच आहे ना. एकदम छान सीताफळ आहे. कशावरून? त्याच्या गरावरून बर बी बारीक निघते आणि गर जास्त निघतो. आणि मी पहिल्यांदाच असं सीताफळ बघू राहिलेले. का बरं? तुम्ही तर खूप सीताफळ पाहिले आतापर्यंत. अहो पण एवढं मोठं सीताफळ, एवढं भारी सीताफळ नाही दिसलेलं त्यावेळेस. बर, छोटे छोटे राहायचे, गावठी असायचे. हा गावठी असायचे, टेस्ट भारी असायची पण त्यांची. आणि हे छान एकदम गोड आहे, हा लय टेस्ट भारी. बर, बी केवढे? बी लय त्याच्यामध्ये छोटं बीच नाही निघत त्याच्यामध्ये. गर किती मोठा आहे पा? गर आहे बघा त्याच्यामध्ये गर. हा सगळा सीताफळ नुसतं काढायला गेलं तरी तो लांबलचक बी आहे, दिसताना गर लांबलचक दिसतो, सगळा गरज दिसतो आतमध्ये. आणि बी मात्र एका बीला किती गर आहे. आताच्या काळातले सीताफळ असे नाही, पण एकदम क्वालिटी बाजी आहे ना, एक नंबर क्वालिटी. अशी क्वालिटी कधी होती म्हणजे टेस्टची? अशी क्वालिटी नाही मिळाली जुन्या सीताफळांमध्ये, पण त्याच्यापेक्षा भारी. पूर्वी नव्हती एवढी खास क्वालिटी, पण आता क्वालिटी एकदम एक नंबर चांगली वाटते. हे तर खाण्याचं बी लागले. खाओ हो, खाण्याचा मोठ आता येणार ना. एवढी भारी आहे का? तू कधी पण सीताफळ खात नाही? लहानपणापासून खात नाही? स्मेलच आवडत नाही ना? पहिल्यांदा खाल्ले पण खूप छान वाटतंय. फर्स्ट टाइम खाल्ले हो. लाईफ मध्ये? हो, मी खात नाही. मी आधी म्हणजे एकदा खाऊन पाहिलं होतं, पण ते असंच हे आपलं दाणेला दाणे असतं का तसं लागायचं, पण हे तसं लागत नाही. हे खूप स्मूथ लागतं, गोड लागतं. त्याच्यावरती फोडल्यानंतर आहे ना डायरेक्ट क्रिस्टल दिसतं. आणि हे सीताफळ सुद्धा सांगतं की ते खा म्हणून. असं बी लगेच तोंडात टाकल्या लगेच बी साईडला होते, ती पण एकदम छोटी. घर खूप मोठा आहे आणि बी एकदम छोटी. सर सीताफळामध्ये काय होतं, जे मार्केट मधलं सीताफळ असतंय ते एक बाजू कच्चे राहते, पूर्ण कधीच पिकत नाही. खरंय एकदम बरोबर. हा, ते जसं सरांनी सांगितलं तो भाग तसा लागतो, जी अर्धा कच्चा राहिलेला. पण हे तसं कुठंच नाही, पूर्ण म्हणजे सेम म्हणतो आपण सगळं तसं आहे, एक संघ आहे. तिथे एक मॉलवाले जनरल स्टोअर विकतात तिथे सगळं, म्हणजे पॅकिंग फूड म्हणतो ना आपण त्याला, पॅकिंग फूड, हा ड्राय फ्रुट्स वगैरे. तिथं अक्षरशः फिदा आहे, म्हणजे त्यांनी डायरेक्ट विक्री सुरू केली आहे तिथं. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की हा माल मार्केटचा माल नाहीये, हा माल हा प्रीमियम क्वालिटीचा माल आहे. म्हणजे हा 5 स्टार हॉटेल्स, मॉल्स, त्याच्यामध्ये जे उच्चभ्रू व्यक्ती आहे तिथं जाणारा माल आहे. प्रीमियम क्वालिटी ज्याला म्हणतात, एक्सपोर्ट क्वालिटी. आणि मग हा एक्सपोर्ट क्वालिटी माल आज तुम्ही पिकवलाय, काय वाटतं तुम्हाला? माल जो म्हणजे माल पिकवलाय म्हणजे एसिड वैदिकचा जो म्हणजे तो काय चमत्कार, तो चमत्कार म्हणजे खरंच आहे. ही वापर केला तेव्हा एवढं समजलं, तेव्हाच कळलं. दुसऱ्यांचं ऐकून जर आपण बोलत होतो त्याला काही अर्थ आहे का? अर्थ नाही. आणि म्हणजे जो पहिला जो बेसल डोस टाकला तो म्हणजे रेसला टाकला तेव्हा झाडाला काहीच नव्हतं. बरोबर. तेव्हा म्हणजे काही माग म्हणजे अनुभव नसताना किंवा रिझल्ट नसताना मी डेअरिंग करणं त्यावेळेस एक होता की आपल्याला 100% उतरायचं आणि 100%च म्हणजे. आणि राम सरांच्या हस्तेच म्हणजे व्हिडिओ आपल्याला शूट करायचं, हे ध्येय होतं. ध्येय होतं. ओके. आता जे अनुभव घेत आहे त्याच्यामध्ये श्रद्धेचा किती भाग आहे? श्रद्धा सर आपली म्हणजे पूर्ण एसिड वैदिक वापरत असताना 100% श्रद्धा ठेवून किंवा आपलं संयम आहे, जे होईल ते होईल, पण हेच करायचं. बरोबर आहे. मग आता तुम्ही समजा तुमचा आता बेसल डोस टाकून किती दिवस झाले? आता शेवटचा म्हणजे आता ऍक्च्युअली काय झालं की सीताफळ तोड्यांमुळे तो थोडा लेट झाला. ऍक्च्युअली तो महिन्यात 1-1.5 महिन्यापूर्वी टाकायचा होता, पण तो लेट झाला. तो तुमचं हे मागच्या चार्जिंग चालू आहे? हो. म्हणजे 4.5 किलो दोनदा गेलंय RNPH, म्हणजे 18 दूनी 36 किलो जे RNPH गेलंय. ह्या किती 1.5 एकर हे 1.2 एकर मध्ये 670 झाड आहे सगळे. म्हणजे 670 झाडांमध्ये हा जुना प्लॉट किती झाडांचा आहे? 425. आणि तो किती आहे? 212. बरोबर. म्हणजे जवळजवळ 25 आणि 12
म्हटल्यावर तर तो किती झाला 37 झाला ना, म्हणजे 637 झाड. ओके, 650 असं मी ऐकलं होतं तुमचं. तर ह्या झाडांमध्ये आज 700 कॅरेट माल तर गेला, त्याच्यामध्ये तिकडचे झाड तर लहानचे अजून, बरोबर आहे ना. खरे झाड तुमचे 400चे, 450. म्हणजे ह्या 450 झाडांमध्ये ते आपण समजा 75 धरूया, याच्या 500 झाडांमध्ये 700 कॅरेट माल गेला असं नियमाने सारखे वाईज धरले असते तर त्याच्यामध्ये अजून किती माल शिल्लक झाड अजून तरी म्हणजे 200 म्हणजे 250 कॅरेट म्हणजे आरामशीर निघा, तो बी प्रीमियम क्वालिटीचा आहे. सरासरी मार्केटचा काय अनुभव, तुम्हीच मार्केटला जाता ना काय, तर काय परिस्थिती आहे आज मार्केटमध्ये? मार्केटमध्ये भरपूर माल येतोय. बर, माल भरपूर येतोय? भरपूर येते, फुल पार. बर, प्रत्येक गाड्यामध्ये माल आता एकदम पार लोडिंग मध्ये चालू, फुल लोडिंग मध्ये. तुमचा काय अनुभव आहे? आमचा अनुभव असा आहे, आमचा माल गेला ना तो शिल्लक राहत नाही. त्या ग्राहकांना माहित झालं? हा, माहित झालं. ते फिक्स ग्राहक आहे तुमच्याकडे? फिक्स. त्यांचा काय रिस्पॉन्स त्या व्यापाऱ्यांचा तुमच्याकडे? नाही, त्यांना माहिती आहे याच्यामध्ये आळे वगैरे निघत नाही, गॅरंटेड माल आहे. गॅरंटेड. बाकीच्यांची काय परिस्थिती? बाकीच्यांचं फोडलं काळ्या निघत. म्हणजे पाऊस झाल्यानंतर प्रमाण वाढलेले, भयंकर वाढले. त्याच्यामुळे मालाला उठावंच नसेल? उठावच नाही ना. आता समजा एखादं कॅरेट असलं तर 2 फळं जर डायरेक्ट फोडले नाही तर आळे निघाले तर ते घेतच नाही. तो माल पडून राहतो? पडून राहतो, किंवा काही गिरायकांनी जर नेला ना रिप्लेस परत येतोय. अरे बापरे, गाड्या परत आलेले. हे तुमचा माल रिप्लेस होत नाही, फिक्स गिरायक घेतं, त्याच्या म्हणजे त्याची इज्जत आहे मार्केटमध्ये. तर तुम्हाला बाजूचे शेतकरी विचारत नाही काही, काय करते बा तुम्ही, काय प्रकार विचारतात? विचारता का मार्केटमध्ये? तुम्ही कुठल्या मार्केटला विकता? आपल्या शरदपूर मार्केट. अच्छा, म्हणजे नाशिकच्या. ओके, म्हणजे तुम्हाला हा प्रत्यक्ष अनुभव आला का व्यापाऱ्यांकडनं? तुम्ही समजा 5-6 वेळा माल नेला, तर जेव्हा तुम्ही रिपीट जाताय पुन्हा तर व्यापाऱ्यांकडनं तुम्हाला इज्जत मिळते? इज्जत मिळते. तुमचा माल विकायला किती वेळ लागतो? 5 मिनिटं सुद्धा लागत नाही. गाडी गेली ना मार्केटमध्ये, घेणार तो ग्राहक आहे ना तो उभाच असतोय, तो म्हणतो बाबाचा माल कधी येते. काय बात करता? बाबा नावाने प्रसिद्ध आहे, दांगड बाबा. दांगड बाबा. दांगड बाबांनी सगळे तांगडले दिले. सगळे तुमच्या मागे पळता. बर, मग गेला का लगेच सौदा होतो? नाही, सौदा म्हणजे झालेलाच असतो. बर, काटा करायचा, या गाडीतून त्या गाडीत फक्त क्रॉसिंग करायची, पेमेंट घेऊन निघायचं. पेमेंट झालं तर मागे पुढे आता शेवटी आपण म्हणजे मिळतच ते. बिल्टी घ्यायची आपली, बिल्टी घ्यायची. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे तुमचं काम माल विकायचं काही काम शिल्लक नाही. बाकीच्यांची काय परिस्थिती? बाकीच्यांचा माल शिल्लक राहतोय, मग तो ठेवायचा, काय जाईन तो जाईल, परत दुसऱ्या दिवशी स्टोरेज राहिले तो परत काढणार, अशी परिस्थिती. बर बर बर. मला आता तुम्हाला विचारायचं, समजा त्यांनी मार्केटचा अनुभव सांगितला, आता पण 700 जाळ्या गेल्या, सरासरी बाजार किती भेटला असेल तुम्हाला? सरासरी आता चालू वर्षी काय झालंय, पावसामुळे जरा गडबड झाली. बर, तरी पण डाऊन झालेले, तरी पण सरासरी बाजार सरासरी 60-70. बरोबर आहे. 70चा बाजार धरला समजा तरी 7-7 49, 4-5 लाख रुपये झाले. बरोबर आहे. आणि अजून जो माल शिल्लक आहे, जो 25-250 कॅरेट म्हटल्यावर तो किती किलो भरेल जवळजवळ? आता ते किती आता साईज होईल त्याच्यावर राहील ते कॅल्क्युलेशन. बरोबर आहे ना? म्हणजे साधारणतः एका क्रेट मध्ये किती किलो माल बसतो? एका क्रेट मध्ये आहे ना, क्रेट 20 किलो भरत नाही. बर, साईज चांगली असेल तर 18-18.5. लोकांना काय किती वजन बसते क्रेट? बाकीच्यांचं म्हणजे साईज वगैरे काहींची राहते, परंतु आळीचा प्रॉब्लेम आल्यामुळे मग ते त्यांचा विक्रीच होत नाही ना. अच्छा, तो प्रॉब्लेम लई आता भयंकर आहे. का म्हणजे तो पर कंपल्सरी प्रॉब्लेम? कंपल्सरी. तर जवळचे आमचेच पाहुणे, ते जवळच नाही, वडगाव लांडगेचे, त्यांचे जवळजवळ 100 ते 150 कॅरेट माल होता. बर, परंतु त्यांचा बराचसा माल रिप्लेस आल्यामुळे ना त्याचा बाजार डायरेक्ट डाऊन झाला. डायरेक्ट. बापरे, डायरेक्ट 50% भाव झाला डायरेक्ट. बापरे, म्हणजे मग हे अशा प्रकारे माल पिकवायचा ना, असा फुकाडी म्हणतात, फुकापतोडी विकायचा, अशी परिस्थिती होती. पण त्याचं कारण तिथे आळई आहे ना, मेन आळईचं मेन कारण केमिकल आहे. ती आळई काय सांगू राहिली, भाऊ केमिकल सीताफळाला टाकू नको. बरोबर, हेच उत्तर आहे ना. आपण आपल्या सीताफळामध्ये आळई पाहायला भेटत नाही. आजी स्वतः म्हटली का मागच्या वर्षापर्यंत हे सगळं वेगळंच होतं काहीतरी, या वर्षी फार काहीच नाही. तुमच्या विहीनबाई बी म्हटल्या की मागच्या वर्षापर्यंत यांच्यामध्ये पण आळई कधी कधी दिसायची, पण या वर्षी फार किती दिवस ठेवा साखर तयार होती पण आळई नाही दिसत.
पाणी सोडित नाही. हे तर मी पण अनुभव घेतला, 12 दिवस फळ होतं माझ्या घरी. पाणी सोडित. बरोबर आहे. आता आणि खायला टेस्टी होतो, खूप टेस्टी. तरी तुम्ही तिसरा भेसळ डोस टाकला नाही. हो, तो ऍक्च्युअली आता थोडा लेट झाला, म्हणजे तो आता चांगला लेट झाला. बरोबर आहे ना. असंच राहते ती. बरं ते असू द्या. तुमचा पहिला व्हिडिओ पब्लिक झाला, त्याच्यानंतर तुम्हाला काय प्रतिसाद आहे परिसरात? म्हणजे महाराष्ट्रातून सीताफळाची एवढी भयंकर म्हणजे परिस्थिती म्हणजे तुम्हाला कळली कशावरून? म्हणजे बरेच शेतकरी म्हणजे आपले लातूर असतील, बीड असेल, अमरावती असेल, त्यांनी म्हणजे भेटी दिल्या बागेला. हो, भेटी दिल्या. किती शेतकरी येऊन गेले? 7 ते 8 शेतकरी येऊन म्हणजे प्रत्यक्ष येऊन गेले. हो, प्रत्यक्ष येऊन गेले. त्यांनी त्यांची त्या भागातली म्हणजे परिस्थिती सांगितली. काहींची म्हणजे 9.5 काहींची 1000 झाडे आहेत, काहींची 15,000 झाडे आहेत. 15,000? हो. ते अक्षरशः म्हणजे 4-5 वर्ष झाले, त्यामध्ये त्यांचं 0 म्हणजे उत्पन्न आहे. हो, मायनस आहे पूर्ण. आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला एसिड वैदिकवर नुसतं व्हिडिओ पाहून नुसतं येणार, आम्हाला म्हणजे तो प्रत्यक्ष पाहायचा होता. म्हणून ते काही जण बीड असेल, अमरावती असेल, तिकडनं पाहण्यासाठी आले. ते पाहणे आणि ते बागेत आल्यानंतर त्यांना म्हणजे विश्वासच बसत नाही की म्हणजे एसिड वैदिकवर हा चमत्कार होऊ शकतो किंवा एवढं सेटिंग होऊ शकतं आणि एवढं साईज होऊ शकतं. आणि म्हणजे आपला जो हिंदीचा जो व्हिडिओ आला त्यावेळेस आपले एक सुभाष पाटील, एक आपले नाशिकचे शेतकरी, आपले जगताप सर होते त्यावेळेस, ते आल्यानंतर ते पूर्ण महाराष्ट्रभरच म्हणजे आपले जेवढे काही सीताफळ त्यांनी बाग पाहिली होती, त्यांना तो आल्यानंतर चमत्कार वाटला. ते म्हणे ही साईज आणि या क्वालिटीचा माल मी आजपर्यंत पाहिला नव्हता आणि असं विकू शकतो. आणि ते बोलले हा माल म्हणे बाहेर देशात म्हणे 200-300 रुपये किलो म्हणजे आरामशीर जाईल एक्सपोर्टला. हो. ते म्हणे तुम्ही का विकत नाही? तर विकत का नाही येत याचं उत्तर फार सोपं आहे. कारण बाहेरच्या देशामध्ये जायचं म्हणल्यावरती कंटेनर न्यावा लागतो. कंटेनर एवढा माल आपल्याकडे नाहीये. मग हे जे शेतकरी आहे बाकीच्यांनी, जे मोठे मोठे शेतकरी, यांनी हा विचार केला पाहिजे. आपण कंटेनर एवढा माल पिकवतो तर आपण तो कसा पिकवला पाहिजे? सोन्यासारखा पिकवला पाहिजे. आणि हा सोन्यासारखा माल आहे. मग सोन्यासारखा माल जर पिकवला तर कंटेनर भरला तर आपण परदेशामध्ये सहज पाठवू शकतो. बरोबर आहे ना. हा मुद्दा आहे. आज मार्केटमध्ये तुम्ही जसं म्हटले का चांगला माल सुद्धा येत नाही आणि केळीचा माल येतो सगळा, तेव्हा एक्सपोर्टचा केव्हा मिळायचा? म्हणजे आम्ही फक्त काय करतोय, गन पावडरचा माल मार्केटमध्ये आणतो, म्हणजे मेकअप केलेला माल. बरोबर आहे ना. थोडस मेकअप करायची, गन पावडर लावायची, थोडा चमकायचा आणि आणायचा. ह्या पद्धतीमुळे आतमध्ये काय आहे याला काही किंमतच नाही राहिली. पण ही किंमत परत एकदा वैदिकमुळे आली. काय वाटतं मला? बरोबर. म्हणजे जी मालाची क्वालिटी असेल किंवा जे म्हणतो आपण विषमुक्त अन्न, ते आपण एसिड वैदिक नुसतं विषमुक्त नाही होय. क्वालिटी जी ऑर्गॅनिक मध्ये विषमुक्त पण मिळतं, जैविक मध्ये पण मिळतं. पण वैदिक मध्ये किंवा आपल्या ऑर्गॅनिक मध्ये किंवा जैविक मध्ये त्याची जी क्वालिटी जी आहे ती मिळत नाही एवढी, क्वांटिटी बी मिळत नाही. आणि मग ते रिवर्स जातो ना माणूस, रोग कंट्रोल होत नाही. आळी जैविक मध्ये तरी इकडं कंट्रोल होती. म्हणजे हे आम्ही शिकलं पाहिजे. हे याच्यामध्ये प्युअर सोनं आहे वैदिकमुळे, म्हणून ते टिकलं. दरवर्षीच समजा एवढा पाऊस झाला असता आणि मागं पाऊस झाला एवढा मोठा, तर किती गळ झाली असती, किती नुकसान झालं असतं? काळं पडलं होतं, भरपूर पडलं मागच्या वर्षी. म्हणजे माल जर पाऊस पडला तर काय पडतो? डायरेक्ट काळा पडतो. ह्या वर्षी तेज आणखीन वाढलं. पाऊस झाला तर तेज वाढले. खरं आहे का खोटे? खरं. म्हणजे तुम्हाला म्हटलं होतो का जर वातावरण बिघडलं तर वैदिकचं शेत आणखीन बहरतं. त्याच्यानंतर म्हणजे पाऊस झाल्यानंतर साईजला डायरेक्ट फरक दिसायला लागला. अजून मुळ्या पसरल्या ना, तुम्ही दिलेलं सगळं त्या अन्न त्याला मिळायला लागलं. बरोबर. ही ताकद आहे. आणि कधी पण लक्षात ठेवायचं, पाऊस जर पडला तर वैदिकच्या बागेमध्ये ना सॉइल चार्जर एनर्जी बुस्टरचं ड्रेंचिंग करायचं जमिनीमध्ये. लगेच म्हणजे दाबून 2 लिटर एनर्जी बुस्टर आणि 3 लिटर सॉइल चार्जर लगेच ड्रेंचिंग करून टाकायचं. कुठली बागा असू द्या, 1 नंबर रिझल्ट येतो. पाऊस पडल्यावर करायचं एवढं कार्यक्रम. बरोबर आहे ना. म्हणजे झाड तानात जाऊन द्यायचं नाही. आणि जर गेलंच थोडंफार तर इन्स्टंट चार्जरचा स्प्रे घ्यायचा. इन्स्टंट चार्जर एनर्जी बुस्टर, मिल्क चार्जरचं दूध. तुम्ही जर याचा स्प्रे घेतला तर झाड तानात जाणार नाही, स्ट्रेसमध्ये जाणार नाही आणि रोगाला बळी पडणार नाही. आणि जरी रोगाला थोडंफार बळी पडलं तर एक डिसीज फायटर आणि त्याच्याबरोबर आपलं फंगी क्लिनर घेऊ शकता किंवा फ्रूट चार्जर आहे किंवा पेस्ट क्लिनर आहे तुमचं. हे घेऊन तुम्ही त्याचा जर स्प्रे काढला तर तुमचा रोग जागेवर थांबून जातो.
म्हणजे थोडक्यात सांगायचं का, हे सूत्र आहे मी आता जे सांगितलं ते अवकाळी पाऊस झाल्यावरती सूत्र आहे. ड्रेंचिंग करणं, सॉइल चार्जर एनर्जी बुस्टर, नंतर इन्स्टंट चार्जरचा स्प्रे घेणं एनर्जी बुस्टर आणि दुधाबरोबर, आणि तिसरी प्रक्रिया म्हणजे जर वाटलं थोडंफार काही तर डिसीज फायटरचा 4 ml नी, त्याच्यामध्ये मग गरजेपुरतं पेस्ट किलर टाका 4 ग्रॅमनी किंवा भिजवून, आणि किंवा त्याच्यामध्ये तुम्ही फंगी किलर किंवा तुमचं पेस्ट फायटर सुद्धा घेऊ शकता. ह्याच्यामध्ये अमृत जलचं पाणी अत्यंत महत्वाचं. तुम्हाला अमृत जलचा अनुभव नंतर कसं काय? अमृत जलचा म्हणजे सुरुवातीला नव्हता म्हणजे वापर केला, मध्यंतरी 1-1.5 महिन्याचा त्यानं चालू, मी गेल्यानंतर वापर नाही म्हणजे सुरुवातीला पण केलं चालू 1 महिन्यापासून. त्यानंतर साईजला असेल किंवा जे काय आपले खाली आपलं म्हणजे सॉइल चार्जर असेल जेव्हा ड्रिप नाही करत होतं त्याचे रिझल्ट म्हणजे ते दुपटी तिपटीनं ते रिझल्ट दाखवायला लागले. बरोबर ना, म्हणजे अमृत जलचं पाणी जर वापरलं तुमच्या आहे त्याच प्रोडक्ट म्हणजे दुप्पट तिप्पट रिझल्ट मिळतात. लोकांची गंमत काय आहे की तुम्ही जे आहे त्याचा वापर जास्त झाला होण्यासाठी पाणी शुद्ध करा ना, ते आपण करत नाही. हेच आम्हाला शेतकऱ्यांना शिकवायचं आहे का अमृत जलचा जर तुम्ही जर 1 पुडा वापरला 600 रुपयाचा तर तुमचं बाकीचं सगळं 1800 रुपयाचं मटेरियल 36 रुपयाचं काम करतं, अगदी 5200 रुपयाचं काम करतं. म्हणजे तुमचं 600 रुपयाचं जर तुम्ही जर अमृत जल तयार केलं तर ते त्या पाण्यामध्ये तुमचं बाकीचा 1800 रुपयाचा डोस तुम्हाला 18-5400 रुपयाचा फायदा करून देतो. बरोबर आहे की नाही? 3 फवारे वाचले, तिप्पट औषध वाचलं, आणि झाडावरचा स्ट्रेस बी वाचला, आणि तो कालावधी बी कमी झाला ना. 3 फवारे तुम्ही एकदम दिले अशी ताकद मिळणार, 3 ड्रिंचिंग तुम्ही एकाच वेळेस दिले अशी ताकद मिळणार. ही अमृत जलची ताकद. मग हे शेतकऱ्यांनी केलं पाहिजे. शेतकऱ्याची गंमत काय माहिती तुम्हाला सांगू का, त्याला थोडं बरं दिसलं का तो ढिल्ला पडतो. तुमचंच पाहून तुम्ही 1 डोस तुम्ही नाही काय थांबली नाही डोस टाकायचं ऍक्च्युअली काय झालं तसं नाही, कारण तुमच्याकडे भरपूर आहेत मी म्हणतो, बरोबर आहे की नाही? पण तुम्हाला जर असं थोडं जरी साईज थांबली असती तर तुम्ही कारण सांगत बसली नसती. बरोबर, साईज जर चालली आहे सगळं चाललंय चालतंय सगळं पहिले तोडा. म्हणजे तर साईज जर तुमची अशी थांबली असती बारीक बारीक अशीच थांबली असती तर तुम्ही काय केलं सगळे मजूर गोळा केले असे पहिला डोस टाक पाहिजे. खरं एक खोटं आहे, म्हणजे इथं माणूस थोडा ढिल्ला पडतो आणि हे आपल्या माणसांचं थोडस दुर्दैव आहे. बरं, मला तुम्हाला अजून एक गोष्ट विचारायची आहे. ज्या शेतकऱ्यांनी तुमच्या बागेंना व्हिजिट दिला त्यांची कहाणी सांगितली तुम्ही, तुम्हाला व्हिडिओ पाहिल्यानंतर किती फोन आले? फोन त्यानंतर कमीत कमी आजपर्यंत 100-150 फोन आले असते. 100-150 फोन आले. 100-150 फोन मध्ये तुम्हाला काय शेतकऱ्यांच्या कहाणी ऐकायला भेटल्या? कहाणी म्हणजे सर जो आपला डाळिंबाचा जो भाग होता म्हणजे आपल्याकडे असेल का आपल्या महाराष्ट्रात असेल का बाहेर असेल, तो डाळिंबातून रासायनिक मधून शेतकरी जो वैतागलेला होता तो सीताफळ शेती असेल तिकडे वळाला. पण तिकडे पण रासायनिकचा तोच मारा केला आणि सीताफळमध्ये असं झालं की जी आपली NMK जी आहे गोल्डन तिचा व्हरायटीचाच एक दोष आहे की त्याचा सेटिंग होत नाही. सगळ्यांचा अनुभव येतो, सगळ्यांचाच एक कॉमन अनुभव आहे की तो सेटिंग होत नाही. आणि सेटिंग झाल्यानंतरही आज म्हणजे त्यात एवढं किडे असतील आजार असतील एवढं भयंकर आणि ते होऊनही त्यात साईज नाही होत. बरोबर आहे ना. मग आता कोणती व्हरायटी काढायची? आणि म्हणजे एवढा रासायनिकचा हे असेल म्हणजे दोष व्हरायटीचा आहे का याचा आहे आपलं म्हणजे पोषणाचा. आपण तुमच्या कोणती व्हरायटी आता? तीच व्हरायटी NMKची. त्यांच्याकडे पण कोणती आहे? तीच. मग गडबड कुठे? आपण जे झाडाला म्हणजे पोषण देतोय. हो, मला सांगा, एंडेवर घ्यायची तिच्यामध्ये जर राखेल वाचायचं ती धुरच काढणार आहे ती. बरोबर. मला सांगा, ज्यांनी व्हरायटी काढली त्याचा उद्देश असा आहे का तुम्ही आळी पडावा? आळी त्यांनी पाडली का? व्हरायटी काढून आळी पाडता येते का? नाही. तुम्ही एक लक्षात ठेवा, तुमची गाडी ज्यावेळेस 100 cc वरून गाडी तुमची 150 cc वर जाते, 200 cc वर जाते, बरोबर आहे की नाही? त्यावेळेस तुम्ही गाडीचा CC वाढवतो तसं गाडीचं इंजिनचा पॉवर वाढतो. जेवढा पॉवर वाढतो तेवढं पेट्रोल ऑइल तुम्ही जर टाकलं व्यवस्थित आणि सगळं जर व्यवस्थित ठेवलं आणि व्यवस्थित जर गाडी ब्रेकवर वगैरे सगळी चालवली तर चांगली चालेल. पण तुम्ही जर नुसतं एक शर्टच पिळी त्या तर गाडी तुमची स्लिप होणार आहे, रिस्क जास्त आहे. तसं आहे. तुम्ही याच्यामध्ये एक सगळ्यात मोठा फायदा काय आहे वैदिक मध्ये, का वैदिक मध्ये फक्त एक्सेलेटर नाही वाढत, ब्रेक बी मजबूत होतो आणि पेट्रोल संपत नाही, ताकद टिकून राहते. काय तुम्हाला? बरोबर. हे शेतकऱ्यांनी शिकलं पाहिजे.
आज त्यांचं नुकसान हे नेमकेमुळे होतंय किंवा आणखी नवीन व्हरायटी काढली त्याच्यामुळे होतंय असं नाहीये. सगळे लोक शेवटी दोष कोणाला देतात, वातावरणाला किंवा व्हरायटीला. हे चुकीचं आहे. मुळात मी म्हणतो त्या व्हरायटीवर एवढं अवलंबून राहतात कशाला तुम्ही मातीवर अवलंबून राहा ना. आज तुम्ही मातीवर काम केलं, तुम्ही सुखी आहे का नाही? सुखी, बरोबर. आज पाऊस झाला, तुम्हाला टेन्शन आहे का आनंद झाला? पावसाचा आनंद घेतला का नाही तुम्ही? का टेन्शन आलं? तेव्हा आला असं पहिल्यांदा. थोडा म्हणजे वाटलं. पाऊस निघून गेल्यावर काय वाटलं तुम्हाला? फार दुःख पडलं होतं ना. बर, मग 4 दिवस दुःख पडलं, पूर्ण पॅक, पूर्ण पार. बोला. आता हा जो माल आहे, हा माल बघा, ह्याच्यात माल लपलेला बस सगळा. हा माल आता लागलाय काही, हा उशीर आहे. बरोबर ना? म्हणजे हे 3, 4, 5, 6, 7 नंतर फ्लश मध्ये लागलाय बा. इकडे बघा, इकडे वरती बघा, म्हणजे हा बघा माल किती इथे माल, इथे मागे या, हे बघा या फांदीमध्ये माल आहे. म्हणजे संपूर्ण झाडाला इकडे जर बघितलं तुम्ही, हे बघा सगळे बघा सेटिंग तिकडे मागं बघा याच झाडाला. म्हणजे तुम्ही अजून याला जर असं कोणी म्हटलं की याचे काय तोडे झाले पाहिजे, खाली पहा, हे बघा 7 तोडे झाले. हे बघा तिथं 3 फळ आहे, 4 आहे बघा तिथे वरती एक. म्हणजे एवढा सगळा माल या झाडाला अजून आहे. 6 तोडे झाले तरी पण एवढा माल आहे. म्हणजे थोडक्यात कुणीच बिलीव्ह नाही करणार ना. त्याच्यावरती ऑलरेडी 1 सव्वा जाळी 1.5 जाळी काय झाली उतरली एका झाडावर. आणि तुम्ही जसं म्हटले की या व्हरायटीला सेटिंग होत नाही, याची नावाने तिची बदनामी, बरोबर आहे ना? तसंच बदनामी याची आहे ना सोलापूरला, साईज होत नाही. आम्ही साईज करून दाखवली ना, साईज केली म्हणजे तुमची पण आज बघा एवढी सेटिंग आहे, भयंकर सेटिंग होती, वरून एवढी साईज आहे. आणि ह्या आज 6व्या तोड्यानंतर बी मालाची ही साईज आहे. याच्यापेक्षा काय पाहिजे शेतकऱ्याला? म्हणजे शेतकऱ्यांनी त्याची जी व्यवस्थापनाची पद्धती ती बदलली असाच विषय. दुसरी काय चूक दिसत नाही ना. तुम्ही एवढ्या शेकडो शेतकऱ्यांबरोबर बोलले, त्यांची हेच दुःख नाही ना, सेटिंग होत नाही आणि झाली तर रोगराई आवरत नाही. आणि म्हणजे लातूरचे शेतकरी होते, मला फोन आलेला, त्याच्या शेजारी JCB बाग काढत होते. बर, ते पूर्ण म्हणजे पूर्ण एकदा ते हातभर झालते, ते परडायला लागले होते. काय बात करता? हो, ते म्हणे सर फक्त तुम्ही मला मार्गदर्शन करा एसिड वैदिकचं, यावर्षी मी 100% वापरणार आहे आणि त्यांना मी करून दाखवणार. किती झाड होते त्यांचे? त्यांचे 600. बर, बघा आता जे मार्गदर्शन नाहीये शेतकऱ्यांना आणि एक दिशा म्हणतो आपण, ती दिशा नाहीये. म्हणून खऱ्या अर्थाने शेतकरी काय झालेले त्रस्त आहे. शेतकऱ्यांना जर व्यवस्थित दिशा मिळाली, मार्गदर्शन मिळालं, तुम्हाला काय वाटतं? सगळ्यांका सोनं पिकल ना. सगळ्यांका सोनं पिकलं तर एक्सपोर्ट होईल ना, कंटेनर भरेल ना. हे पहा आहे का? आज तारीख किती आहे? 7 डिसेंबर. आणि भेटलो कधी होतो आपण? 16 ऑक्टोबर. 16 ऑक्टोबरला हेच चित्र होतं आणि 7 डिसेंबरला 6 हार्वेस्टिंग झाल्यावर 700 कॅरेट उतरल्यावर हेच चित्र आहे. तर का नाही 250 कॅरेट भरणार सांगा? आहे का नाही? हे पहा, हे पहा आहे का नाही? हे पहा, हे पहा. अहो ते फळ लहान असताना काही कळत नाही, मोठं झालं का दना मोठं दिसतं, आहे की नाही? म्हणजे हे असं आहे एकंदरीत चित्र. थोडक्यात मला सांगायचं काय की भगवान देत आहे ना, तो छप्पर फाडके देत आहे की नाही? ते मध्ये फळापास सर मध्ये पहा आहे का? इथं माझ्या खाली. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय माहिती का सर आपण योग्य दिशा पकडत नाही हो, नाहीतर प्रत्येक रस्ता आहे ना स्वर्गाकडे जातो. निसर्गाचा प्रत्येक रस्ता कुठे जातो? स्वर्गाकडे. शेतकऱ्याला काही कमी नाहीये, प्रकृतीने सगळं दिलंय, फक्त शेतकरी जमिनीला वीज देतो. तेवढं चुक. आपण पेरू पाहिला होता ना, फुटला ना, गेला मग बेसल टाकलाय ना, शेवंती काढून घेतली सगळी. वा वा वा, काय सुंदर फुटलं बघा. तुम्ही म्हणून कॉपी पेस्ट झालाय सगळा. याला माल वगैरे किती लागले पाहिजे? कळी आहे ना, कांडोकांडी कळी लागली ना, जबरदस्त. म्हणजे हे किती झालं आता? म्हणजे तुम्ही आता सीताफळ संपणार एकीकडं आणि तुमचं हे चालू होणार. सगळ्यांना गायडन्स करा बरं का. ही शेती तुम्ही आता सोपवा कोणाला तरी, आणि तुमचा हा अनुभव सगळ्यांबरोबर शेअर करा. आणि सगळ्या शेतकऱ्यांचं या असं झालं पाहिजे, पिकलं पाहिजे. मला सांगा फुटवे पण तुम्ही आपण आला तेव्हा काढायला होते नुसते 45 दिवसामध्ये बाग काय झालाय? हा सर आहे की नाही?
नुसतं ग्रोथ नाही, व्हेजिटेटिव्ह ग्रोथ नाही नुसती. हे बघा 25 निघाले सर. हे बघा कळी म्हणजे एकदम खतरनाक आहे. झाड किती छोटे, याला परत भेटायला यावं लागणार आहे. हा आता हा 6वा तोडा आहे. हो बरोबर ना. आपण बागेमध्ये फिरलो तर अजून भरपूर माल जाणार. अजून बरोबर मी ना जसा तोडा झालाय पहिला, हा माझ्या बागात चक्करच नाही. किती माल आहे माहितच नाही. फक्त इकडे तुमचं घेऊन जाय माहिती म्हणजे एक राऊंड मारायला किती दिवस लागेल? वेळच नाही ना. एक राऊंड एक तोडा पूर्ण व्हायला किती दिवस लागेल? 4-5 दिवस. 4-5 तोडे होतात ना तुमचा एक राऊंड पूर्ण. असे किती राऊंड झाले आतापर्यंत? 6 राऊंड झाले. म्हणजे एका राऊंडला 100 कॅरेट निघाली. बरोबर आहे ना. असे 6 राऊंड मिळून 700 कॅरेट गेली. आता हे त्याच्यामध्ये आहे का? हे वरचे कोणते? हे त्या 700 मध्ये नाही, हे 700च्या वरचे का? म्हणजे हे जे भरतील हे आता पुढचा तोडा आहे. 700 प्लस. बरं. म्हणजे एकंदरीत आता आपले जे आता हे जे डोळा आहे काही खतरनाक आहे ना. किती मोठा आहे, आमच्यापेक्षा पेरेपेक्षा मोठा आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एकदम शायनिंग आहे. आता पण पाऊस झाल्यावर शायनिंग आणखी वाढली, साईज वाढली, शायनिंग वाढली. म्हणजे एकंदरीत ही जी शेती आहे ही खरोखर प्रकृतीच्या सोबत आहे. हे सिद्ध झालं ना. बरोबर आहे की नाही? फळं पाहिले आपले. आता तुम्ही आता सॉर्टिंग चालू आहे, 2 कॅरेट भरले तुम्ही. तर एकंदरीत हे सगळं जे मालाची गुणवत्ता आहे ही पर्यंत टिकली आहे. म्हणजे तुमच्या मातीमध्ये दम तयार झालाय. झाडाची खोडं बी पाहिली मगाशी आपण. खोडं पण मालाबरोबर पाहिली एकदम चमचम करताय. म्हणजे तुमच्याकडे जे विजेता शेतकरी आले ते हे सगळं बघून काय झाले? चकित झाले. त्यांना म्हणजे विश्वास नाही पडला की सीताफळाची एवढे साईज आणि एवढं म्हणजे सेटिंग होऊ शकतं. त्यांनी पानं पाहिले का आपली? हो पानं पाहिली. म्हणजे एवढा भाग गिरोग आणि एवढं. आणि मी स्वतः म्हणजे मागच्या माझ्या अपार्टमध्ये आपलं निमचे शेतकरी त्यांनी आपल्या कंपनीला फोन केला होता. मग आपल्या कंपनीने त्यांना नंबर देऊन त्यांनी मला कॉन्टॅक्ट केलं होतं. ते ऍक्च्युअली एक शिक्षक आहे आपल्या झेडपीला. ते बोलले की आपले आता म्हणजे चौथ्या म्हणजे वर्षी बाग आहे. तर आपलं म्हणजे सीताफळ सध्या आता माल आहे म्हणजे थोड्या 5-10 फळ. पण ती सगळी म्हणजे टोटल मध्ये काळी एकाही म्हणजे मार्केटला नेण्याची क्वालिटीची नाही. मला सांगा, निसर्ग तुम्हाला रासायनिकचा माल मार्केटला नेऊन देणार नाही. आणि ते जर झाडे पाहिले ना, म्हणजे ते झाडं पाहिल्यानंतर असं वाटलं नाही की मला स्वतः ते वाटलं नाही की ते झाड 3 वर्षाची बाग होती आणि ते झाड पूर्ण म्हणजे असे स्ट्रेस मध्ये. अहो मला सांगा, तुम्ही जर मी तुम्हाला मगाशी काय सांगितलं, तुम्ही पेट्रोलच्या गाडीला जर डिझेल टाकायला लागले, रॉकेट टाकायला लागले तर काय होईल? ते बिघडलंच ना. कामावाची आहे की नाही? असं हे केमिकलची शेती करून लोकांनी इंजिनियर कामावर आणले आणि काय म्हणते परवडत नाही. उठसूट मेकॅनिक तुम्हाला मेकॅनिक जायची गरज आहे का? कारण तुम्ही शेतीचे मुळात त्या मॅन्युफॅक्चरच्या ताब्यात देऊन टाकली. जी प्रकृती आहे जिने हे सगळं निर्माण केलंय तिच्याच कंपनीमध्ये तुम्ही देऊन टाकली. तू सांभाळ. आज तुमची शेती कोण सांभाळते? प्रकृती. माती, पाणी, ऊन, वारा, पाऊस हे सांभाळते की नाही? पावसाने जर बिघडली असेल तुमची बिघडायला पाहिजे होती ना. काय मोठं वादळी पाऊस झाली नाही आता. अवकाळी पाऊस. धुकं किती दिवस होतं? 8 दिवस कंटिन्यू. 8 दिवस कंटिन्यू. तुम्हाला टेन्शन आलं सांग. इथले दिसत नव्हतं काही. तुम्हाला टेन्शन आलं होतं की फळ म्हणजे काय पडतील. दरवर्षीचा अनुभव तुमचा डोक्यात झोप उडाली, एवढा माल का पडला मग? बरं बाकीचं गेला मार्केटला समजा 400-500 कॅरेट, राहिलं काय भीती होती. पण मग नंतर काय जेव्हा तुम्ही धुकं वसरलं सगळं झालं मग तेव्हा घाबरून काही केलं का? नाही, त्यानंतर काहीच नाही. आपलं फक्त फंगी आणि आपलं पेस्ट फायटरचं एक स्प्रे घेतलं फक्त तेवढं कार्यक्रम. आणि खालून आपलं जमीन मधून सॉइल आणि दिलं होतं. किती दिलं होतं एवढ्या? सॉइल साठी 5 लिटर सोडलं. आणि एनर्जी 1 लिटर. तिथे एनर्जी वाढली. एकंदरीत सगळी चर्चा केल्यावर तुम्हाला काय वाटतं? सगळ्या शेतकऱ्यांचा विचार केला, बागेचा विचार केला, तुमचा अनुभव का तुमचा मागच्या वर्षापर्यंतचा अनुभव आणि हे सगळं आता तुम्ही आईंचं ऐकलं तुमचा आहे की नाही? आणि ठीक आहे आपण आपल्यापैकी गोष्ट वेगळी पण त्यांची भोगताय ना सगळं.
त्यांची आप भीती ना, आप भीती म्हणतो ज्याला आपण, स्वतःवर जी बितली आहे ते सांगताय ना. ते हे तर काय हे असू शकत नाही ना, ते काही खोटं नाही. खोटं जावण्यापेक्षा म्हणजे असं उत्साहाने सांगताय असं काही नाही. उत्साह आला पण त्यांच्यामध्ये एवढा हे मत असेल म्हणजे एकंदर बरं. ह्या सीताफळ पाहिल्यावरच अशी ऊर्जा वाटते माणसाला, खावं वाटत. करेक्ट करेक्ट करेक्ट. आणि खाल्ल्यानंतर उत्साह पण वाटतो. तो कलर, त्याची ते शायनिंग पाहून त्याचं तिथे डोळे असे बटबटी ते असं उमललंय बघा. असं एखादं फुल कसं उमलं तर नाही, काही काहींची अशी ना गॅप असे बाईक चिटकेल राहते, हे डायरेक्ट असं उमललेलं आहे. प्लेन राहते, किती मोठे बघा, किती प्लेन मध्ये गुड जातो, मध्ये बाईक गुड जातो. म्हणजे ही ताकद आहे याच्यामध्ये. सीताफळ व्यवसाय करणारे किंवा सीताफळ शेती करणारे या दोघांसाठी एससीटी वैदिकचं सीताफळ काय वरदान आहे का? म्हणजे आज महाराष्ट्रातून बरेच फोन आले किंवा जे शेतकरी भेटी त्यांच्यासाठी आले, म्हणजे त्यांची जी परिस्थिती ऐकल्यानंतर मला सुद्धा शॉक बसले. म्हणजे एवढी भयंकर परिस्थिती. मी मगाच म्हटलो ना, त्यांनी काय केलं, गाडी बदलली, डाळिंबाची गाडी बंद करून टाकली आणि नवीन गाडी घेतली सीताफळाची. तो ड्रायव्हर मागचाच ठेवला. एक जणाचा व्हिडिओ असा आहे, आमच्यासारखा बाग डायरेक्ट रोटर मारले नाही, मोडून टाकलं, जेसीबी झाडं उचकाय सुरुवात. तुम्ही मला सांगा, जर तुमची पद्धती बदलत नाही निघतच नाही, तुम्ही कुठचीच बाग सक्सेस करू शकत नाही. बरोबर. तुम्हाला जर बाग सक्सेस करायची असेल ना, तर तुम्हाला माती सक्सेस करावं लागते. बरोबर आहे की नाही? आज ते चित्र आहे, दुसरं मला काहीच नाही. तुमच्या सीताफळाची कारकीर्द, खाणं पिणं ते सगळं आम्ही फार अनुभवलंय. त्याच्यावर आम्ही स्वतंत्र व्हिडिओ बनवलाय. म्हणजे मोठमोठ्या लोकांना आम्ही जेव्हा खायला दिलं, त्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या, ते चकित, एक बाईट मध्ये चकित झाले. ते म्हणे असे सीताफळ अधिकारी वर्ग, बिझनेसमॅन वर्ग किंवा डॉक्टर वर्ग, अशी क्लासरूम ऑफिसर्स, ही वकील वर्ग, ही सीए असतील, ही सगळी लोक जी प्रत्येक गोष्टीमध्ये फार चिकित्सक असतात, ती मंडळी ह्या सीताफळाला बघितल्यावर खूप खुश होतात. बघितल्यावरच खुश होतात, खाल्ल्यावर तर विचारायच नको. हे सगळे अनुभव आम्ही पाहिले. अनेक लोकांनी सीताफळ खाणं बंद केलेलं आहे प्रचंड. मी सुद्धा घेतला होता ना, 12 वर्ष मी बंद. परंतु अशा प्रकारचं जर प्रोडक्ट त्यांना मिळालं ते 100% 1-2 याच्यातच त्याची बाईट मध्ये इतकी जबरदस्त टेस्ट आहे का ते इंडियातलं फ्रूट आहे असं बिलीव्ह नाही होतं. ते आपण कुठेतरी बाहेर स्नॅक्स सरळ खातोय तसं ते वाटतंय. आणि खरोखर मला समाधान वाटलं की तुम्ही हा जो प्रयोग केला, कंटिन्यू तुम्ही अनेक शेतकऱ्यांना शिकवा. आणि खरोखर आपल्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये लक्ष्मी, खजानाही लपलेला, फक्त तो खजाना उघडायची चावी आपल्या हातात आहे. चावी हातात आहे, ती चावी लोकांकडे भरत्या चाव्या लागली त्या आणि भरती कुलपवली. चावी आपल्या हातात, एससीटी वैदिकची चावी. कसं खत घालायचं, काय घालायचं, किती प्रमाणात, हे महत्वाचं. आणि हे जर ठेवलं तर खरोखर शेतीला परत शेतकऱ्यांना सोन्याचे दिवस आल्याशिवाय राहणार नाही. 10 वर्षांनी पुन्हा शेतकऱ्याचे दिवस येणार. आणि मी तुम्हाला सांगतो, एससीटी वैदिकची शेती जो करणार त्याला डॉक्टर, वकील, हे जे आहे ना, इंजिनियर, हे क्लासरूम ऑफिसर त्याच्या घरात मिळली देणार. हे मी सांगतो, हा दिवस उगवणार. जो जो एससीटी वैदिकच्या अशा प्रकारे सोन्यासारखा माल पिकवेल. मला सांगा, जास्त जमिनीची गरज आहे का? सांगा, एवढ्या एका वावराने तुम्हाला किती प्रसिद्ध करून टाकला आहे की नाही? एवढंच महत्व. काय सांगा सर्व शेतकऱ्यांना? सगळ्यांनी एसीटी वैदिकचा वापर केला पाहिजे. हा सगळा अनुभव घेतलाय तुम्ही. आता काय, आता म्हणजे आता मॅच संपत आली, आता निर्णय आता खुला आहे, जिंकणार आपण आहे की नाही? जिंकलोय फक्त आता 2-4 ओव्हर बाकी आहे, संपलोय. कप घेऊन जायचंय. मग मला सांगा, काय सांगाल असं एवढा अनुभव जाणून? प्रत्येक शेतकऱ्यांनी एसीटी वैदिक वळलं पाहिजे आणि याचा वापर केला पाहिजे. बरोबर आहे. आणि केल्यानंतर प्रत्येकाला फायदा होणारच. तुम्हाला झालाय? आम्हाला झालाय. असं झालंय का या वर्षी काहीतरी ऍक्सिडेंटली तुम्हाला रिझल्ट मिळालाय, असं काही अपघाताने मिळाला रिझल्ट? अपघाताने वापर केल्यामुळे मिळालाच आहे ना तो.
बरोबर आहे ना? यश मिळालंय तुम्हाला, ते अपघाताने वाटतंय का तुम्हाला? नाही, अपघाताने नाही, म्हणजे अचानक आलंय योगायोगाने पण नाही. आपलं एसिड वैदिक जे म्हणजे जे आपण तंत्रज्ञान, जे आपण प्रकृतीसोबत किंवा जे आपण निसर्गासोबत शेती करतोय तीच शेती म्हणजे आपली सोपी शेती होती, ती आपण आधुनिकेमध्ये ते गुंतागुंती करून ठेवली. ती सोपी असताना त्या सोप्या शेतीबरोबर चाललो, ते शेतीत एक नवीच म्हणजे आधुनिक क्रांती नक्कीच आहे. माती तृप्त करा, झाडाला तृप्त करा, तुमचा खिसा आपोआप तृप्त होईल. ग्राहकाचं आरोग्य तृप्त करा. तृप्त तर आपला खिसा तृप्त एकदम बरोबर बोलले. हे मात्र सूत्र आहे. तर तुम्ही जर माती जर तृप्त नाही केली, जर विष शोधायला लागले, झाडावर जर विष फवारायला लागले, माती नापीक होणारच ना. आणि आता ती परिस्थिती अशी आहे की तुम्ही माग माती ठीक आहे थोडीफार सुपीक होती म्हणून चालत होतं, तुम्ही पुढच्या काळामध्ये हे शक्य नाही. शेती करायची तर तुम्हाला प्रकृतीची काळजी घेऊनच करावी लागते. बरोबर आहे. दुसऱ्याचा विचार करा आणि मग शेती करा. शेतीमध्ये तुम्ही कधी अपयशी होणार नाही. म्हणजे जो ग्राहक खाणार आहे त्याचा विचार करा, जी मातीला तुम्ही देणार आहे तिथे जे जीवाणू आहे ते खाणार त्याचा विचार करा, झाडाला जे देणार आहे त्या झाडाचा विचार करा. प्रगतीच प्रगती. बरोबर आहे. आतापर्यंत तुम्ही सीताफळाचे मागच्या वर्षी जर पाहिले तर किती पैसे केले होते? 2-3 लाख रुपये व्हायचे. आणि खर्च किती व्हायचा? खर्च भरपूर व्हायचा. तरी किती व्हायचा? खर्च निमा राहायचा. 1.25 लाख रुपये व्हायचा. 1.25 ते 1.5 लाख रुपये. 1.5 लाख खर्च आणि 3 लाख रुपये 3 लाख रुपये खिशात राहायचे. किती वर्षापासून? 5-6 वर्ष. 5-6 वर्ष तेच कार्यक्रम राबवला. काही बदल झाला का? नाही. या वर्षी काय झालं? गणित काय? या वर्षी आता चालूच आहे अजून. खर्च चालू आहे. खर्च किती झाला? खर्च झाला म्हणत असं. किती झाला? 1-1.5 पर्यंत. म्हणजे तो पेरूचा असला तर पेरू पण नाही, पेरू नाही, फक्त सीताफळ 1.25 लाखापर्यंत. 1.25 लाख. ते बी तुमचं पहिलंच वर्ष होतं. पहिले. आता तुमची माती आता सुपीक झाली तर तुम्हाला सोपं जाणार, बॅक मिळणार ना तुम्हाला कामचा. तर तरी तुमचं पहिलंच वर्ष आहे, तरी 1.25 लाख खर्च झाला, त्याच्यापेक्षा 25,000 कमीच झाला. आणि वरून तुम्हाला जे आता म्हणजे आपण जे उत्पन्न मिळतोय ते उत्पन्न आतापर्यंत किती झालं असेल? तरी 5 ते 6 लाखाच्या पुढे. 5 ते 6 लाख रुपये. आणि अजून एक कमीत कमी 2-1 लाख रुपये. बरोबर आहे. म्हणजे 7 लाख रुपये तुमचे या वर्षी. तुमचे 1 लाख जरी बाजूला काढले, मी 2 लाख बाजूला काढला, तरी किती राहिले? 5 लाख रुपये. आणि तुम्हाला किती राहायचे? 1.25 लाख रुपये. म्हणजे किती पण उत्पन्न वाढलं? कसं काय? 1.25 लाखाची शिल्लक राहायची, ते 5 लाख किती वाढली? 4 पटी. म्हणजे 4 पटीने उत्पन्न वाढलं तुमचं, नफा वाढला. नुसतं उत्पन्न नाही, नफा वाढला. तर अशा प्रकारची शेती असेल तर शेतीमध्ये चांगले दिवस नाही येणार. असे 3-4 तुमचे सीझन गेले, 5-10 लाखाची शेती उजळली. हेच आपल्याला सगळ्यांच्या शेतात करायचे. हा विश्वास त्यांना निर्माण करायचा आहे का येस एसटी वैदिक शेती पिकू शकते. फक्त थोडासा विचार बदलला पाहिजे. ड्रायव्हर बदलला, हळूहळू आहे ना वाढणार याच्याकडे. दुसरा पर्याय दुसरा पर्याय नाही ना. शेतीला परत चांगले दिवस येणार, शेतकऱ्यांना परत इज्जत मिळणार. शेतकरी शेतकऱ्याला इज्जत देणार तर अगदी सगळे बाकीचे सगळे उच्च म्हणजे पदस्थ उच्च विभूषित लोक जे आहेत ते सुद्धा पुन्हा शेतकऱ्याला इज्जत देणार. बरोबर की नाही? म्हणजे पुन्हा शेतीला चांगले दिवस येतीलच याची मला पूर्ण खात्री आहे. हा तुमचं त्याचं एक उदाहरण. पुन्हा एकदा तुमच्या सगळ्या शेतकऱ्यांना तुमचा नंबर सांगा. माझं नाव सुनील किसन दांगट, राहणार चिकणी, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर. माझा मोबाईल नंबर 88 30 19 48 70. धन्यवाद.